दोन्ही संघ बराडे संघ दोन्ही संघात दिग्गज खेळाडू 4 षटकांचा हा सामना। मी विनंती करतो पंचांना हा सामना त्वरित चालू करायचा आहे। शिवसाई क्रिकेट संघ पोळंजे आयोजित ही क्रिकेटची शृंखला 2020 ची ही मोठी शृंखला। प्रथम पारितोषिक 50,000। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे। डेरवली विरुद्ध भंगारपाडा असा हा सामना पाहायला मिळतो, ही लढत पाहायला मिळते। पंचांची कामगिरी करण्यासाठी व्यावसायिक पंच कुमारजी अंग्रे आणि संजय पंडित हे दोन्ही पंच मैदानात। 4 षटकांचा हा सामना। पहिला षटक पॉवर प्लेचा षटक, ज्यांनी आता मोबाईल ऑन केले असतील हे सामने बघतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स द्वारा संदेश बोर्लेकर यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। कॅमेरामॅन्स जे ऑपरेटर्स त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात डीजे मास्टर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत। डेरवली संघाचा 12वा प्रतिनिधी पाठवायचे ताबडतोब। तर या सामन्याकडे पहिला षटक टाकण्यासाठी फलंदाज गोलंदाज तयार होतोय। पहिला षटक हा बंधनकारक षटक। शत्रुशी विरचना, बॅकवर्ड शॉट लेग, फर्स्ट स्लिप, गल्ली पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, मिड विकेट बाउंड्री, लॉंग ऑफ। पहिल्या सत्रातील पहिला षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय। स्वतः कर्णधार समीर आणि खेळण्यासाठी फलंदाज रुपेश, नॉन स्ट्राइकला वैभव। रुपेश शेंडे पहिला चेंडू, स्लो डिलिव्हरी, फसवा चेंडू। गोलंदाज समीर कटेकर ईश्वरगड इंडच्या बाजूने राईट हॅम ऊर्ध मारा करतोय। खेळण्यासाठी रुपेश शेंडे तयार। उजव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज, हा चेंडू अक्रॉस द लाईन, चेंडू तो मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण। या चेंडूवर एकूण एक धावा एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते, धावफलकर धावा लागतात। तर बिनबाद एक दमदार सुरुवात। समीर पुन्हा एकदा राईट हॅम ऊर्ध मारा, हा चेंडू थोडासा उजव्या बाहेर निघतोय। चांगला चेंडू, फसवा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगतासाठी आतापर्यंत पहिल्या सत्रातील पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय। पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, नंतरच्या चेंडूवर 0। बिनबाद एक अशी दमदार सुरुवात पाहायला मिळते। गोलंदाज तयार समीर कटेकर, हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाहीये। गुडलेस पोट चेंडू पडला, चपकन उचली घेतलीने बाकीची कामगिरी चौक बजावले। यष्टशकाने निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाले। पंचांची विनंती असणारे काहीतरी पाणी घेऊन जायचंय। एक चांगला षटक टाकतोय स्वतः कर्णधार समीर कटेकर। आपल्या हाताने चेंडू घेतला, पहिला चेंडू निर्धाव, नंतर 1 धाव, नंतर दोन्ही चेंडू निर्धाव। काय गोलंदाजी, वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय, धारदार गोलंदाजी करतोय, आक्रमक दाखवतोय गोलंदाजीमध्ये। नाणेफेकीचा कौल जिंकला, गोलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत 4 चेंडू आणि 1 धाव। जबरदस्त कमबॅक, पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय ते भंगारपाडा संघाने डेरविरुद्ध खेळताना। पुन्हा शिवसाई क्रिकेट संघ पोळंजे आयोजित ही 2020 ची शृंखला। या शृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि घेऊन जातो या ऐतिहासिक मैदानावर, जिथे सामना रंगतोय, एक लढत पाहायला मिळते, मोठी काटेकी टक्कर, वीक फाईट पाहायला मिळतोय। तो भंगारपाडा विरुद्ध डेरवली। स्ट्राइक वर तो वैभव, पुन्हा एकदा समीर कटेकर राईट हॅम ऊर्ध मारा, हलक्या चेंडू ग्लास केलाय, बॅकवर्ड शॉट चेंडू अडवणार, तोपर्यंत सहज 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज वैभव आणि रुपेश। हे एकेरी धावसंख्येने आतापर्यंत पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय। बिनबाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर भंगारपाडा विरुद्ध खेळताना डेरवली संघाची धावसंख्या। समीर कटेकर पुन्हा एकदा
बॅकवर्ड शॉट फुलटा चेंडू फुल केला चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला चेंडू अडवणार तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज ह्या एकेरी धावसंख्येने पहिल्या सत्रातील एक षटकाचा खेळ संपलाय एकूण धावसंख्या पाहायला धावपल काबर बिनबाद 3 अशी चांगली सुरुवात मध्ये नाणेफेकीचा कौल जिंकण्याचा गोलंदाजी करताना समीर कटेकर भंगारपाडा संघाची आज माझ्या समवेत हिंदीचा बुलंदाबाज प्रवीणजी दुगाडे साहेब रोहितजी गायकर साहेब माझ्या समोर जोडलेत उत्कृष्ट स्कोरर समीरजी भिंगारे आपले मनपूर्वक स्वागत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात डीजे मास्टर नैना डीजे मास्टर पोईंजे आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपण हे सामने पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स द्वारे कॅमेरामॅन असतील ऑपरेटर असतील सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर बोलूया सामन्याकडे पहिल्या सत्रात एक षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या रोखण्यात पूर्णपणे यश प्राप्त झालाय तो भंगारपाडा संघाच्या गोलंदाजांना नाणेफेकीचा कौल जिंकला गोलंदाज स्वीकारले आणि गोलंदाजी करताना टिचून मारा केला समीर कटेकर या स्वतः कर्णधाराने सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक मिळतोय विशालगड इंडच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करण्यासाठी प्रतीक कटेकर शत्रक्षण विहाराची ना बॅकवर्ड शॉट लेग फर्स्ट स्लिप पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट स्क्वेअर लेग बाउंड्री मिड विकेट बाउंड्री लॉंग ऑन बाउंड्री डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ चांगलं क्षेत्र सजवलंय गोलंदाज तयार होतोय पंचांचा इशारा सामना सुरू होतोय रुपेश शिंदे तयार राईट हँड ओव्हर द मारा करतो गोलंदाज हा चेंडू थोडासा उजव्या एशीच्या बाहेर पंच माझ्याकडे बोलतात पंचांनी स्वहेर मारा घोषित केल्या अवांतर धावसंख्येत भर पडते अवांतर धावसंख्या येते एकूण एक संघ जाऊन पोहोचतोय बिनबाद 4 या धावसंख्येवर 4 फॉर विदाउट लॉस डेरवली हा चेंडू पुन्हा एकदा स्वहेर मारा होतोय थोडा दिशाहीन गोलंदाजी करतोय समीर कटेकरनी चांगली गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ही गोलंदाजी करायला हवी होती पण इथे मात्र सुमार कामगिरी करतोय प्रतीक कटेकर हा येणार दुसरा गोलंदाज ओमसाई भंगारपाडा वर्सेस डेरवली हा चेंडू म्हणजे हॅट्रिक साधल्याज वाईड चेंडूंची खराब गोलंदाजी सुमार कामगिरी केली अतिरिक्त धावसंख्या पाहायला मिळते अतिरिक्त धावसंख्या एकूण 3 एकूण धावसंख्या पाहायला धावपल कावर ते 6 फॉर विदाउट लॉस डेरवली भंगारपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला स्वतः कर्णधाराने पहिली गोलंदाजी हाताळली पहिली गोलंदाजी करत असताना राईट हँड ओव्हर द मारा करत असताना धावा दिल्या फक्त 3 अप्रतिम गोलंदाजी केली सर्व उत्कृष्ट गोलंदाजी केली पण इथे मात्र थोडासा जडपणाखाली प्रेशर खाली येतोय गोलंदाज प्रतीक कटेकर थोडासा ऍक्शन बदलतोय रनअप बदलतोय आता राऊंड विकेट्स मारा करतोय स्ट्राईकला येतोय रुपेश शिंदे एक अतिशय चांगला ताकदवान फलंदाज हा सुद्धा चौथा चेंडू स्वयर मारा खराब सुमार कामगिरी करतोय ज्या प्रकारे समीर कटेकरनी वाखण्याजोगी गोलंदाजी केली पण इथे मात्र येणारा गोलंदाज आतापर्यंत 4 चेंडू स्वयर मारा म्हणजे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळत होता पण इथे मात्र थोडीशी गालबोट लागतोय कारण सुमार कामगिरी पाहायला मिळते समीर कटेकरनी ओळखलं जाणलं आणि प्रतीक कटेकर याच्या हातामध्ये चेंडू दिला पण थोडासा प्रेशर दडपण वाढतोय तो भंगारपाडा संघाचा इथे मात्र पूर्ण चांगल्या स्थितीत पोहोचतोय तो रुपेश आणि वैभव डेरवली संघाचे सलामीवीर चांगली कामगिरी करतात धावसंख्या 7 फॉर विदाउट लॉस डेरवली अंकुश भागी त्यांचं आगमन होतं मनपूर्वक स्वागत हिरकोचे इलेक्ट्रिकल इंजिनियर आशिषजी आंग्रे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत गोलंदाज तयार हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला चेंडू जातो गल्लीमध्ये चेंडू अडवणार तोपर्यंत सहज एक धाव पूर्ण करतोय वैभव आणि रुपेश गुड रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवर एकूण धावा एकेरी धावसंख्या वजात 8 फॉर विदाउट लॉस डेरवली उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा अतिशय मोठा सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघ बराडे संघ दोन्ही संघात दिग्गज खेळाडू एकीकडे पाहतोय समीर कटेकर दुसरीकडे पाहतोय रुपेश आणि वैभव गोलंदाज प्रतीक कटेकर राईट हँड राऊंड मारा करतोय विशाकडे इंच्या मध्ये हा चेंडू व्हॉट शॉट एक्सलंट टर्फिक चेंडू जातोय सी मार्शल एक धाव पूर्ण दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न धोका होऊ शकतो गुड रनिंग बिटवीन द विकेट या चेंडूवर एकूण धावा आल्या 2 या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते 10 फॉर विदाउट लॉस डेरवली मोरवे संघाचा संघनायक आणि डेरवली संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समरण कक्षेच्या उजव्या बाजूला संपर्क साधत आहे ताबडतोब लगेचच पंचांचा इशारा येतोय ह्या षटकातील 5वा स्वयर मारा 5वा व्हाईट चेंडू सुमार कामगिरी अतिशय सुमार कामगिरी ज्या भंगारपाडा संघाचं ह्या पंचकृषीमध्ये पनवेल पंचकृषीमध्ये नाव आहे आणि तो भंगारपाडा ह्या पोंजे ऐतिहासिक मैदानावर खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रतीक कटेकर तयार
जबरदस्त फटका, पाहायचा चेंडू हवेमध्ये आणि झेल खाली क्षेत्र येतोय आणि पहिला मोहरा गार्ड होतोय डेरवली संघाचा वैभव. बॅक टू पॅव्हिलियन, त्याला परतावं लागतोय तंबूच्या आश्रयाला. 4 चेंडूंचा सामना करताना धावा जमवल्या 3 आणि पहिली विकेट 11 धाव संख्येवर गार्ड होते. पहिला मोहरा गाडतोय वैभव, याला परतावं लागतं तंबूच्या आश्रयाला आणि खेळण्यासाठी जातोय मैदानात नंबर 3 जयंत भोईर. जयंता भोईर डेरवली संघाचा एक स्फोटक फलंदाज मैदानात. ज्यांनी आता मोबाईल ऑन केले असतील त्या सर्व प्रेक्षकांचं मी धन्यवाद म्हणतो, कारण कोरोना सारखा महारोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मैदानात थोडीशी गर्दी कमी आहे. का हरकत नाहीये, आपण घर बसल्या आनंद घ्या. 24 लाईव्ह इव्हेंट्स द्वारे हे सामने पाहतोय. संदेश बोर्लेकर आपलं मनपूर्वक स्वागत आणि कॅमेरामॅनचं आपलं भातांकर आपलं मनपूर्वक स्वागत. ऑपरेटर्स पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. बोलूया सामन्याकडे. गोलंदाज तयार, राईट राऊंड मारा. हा चेंडू खेळून काढला, व्हाईट लॉंगनला चेंडू अडवतोय. ज्याने उत्कृष्ट झेल पकडला असेल तो अडवतोय, चेंडू फेकी करतोय. एक धाव काय रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 12 फॉर 1 विकेट लॉस डेरवली. लास्ट मॅन आउट वैभव. ही ऑन स्कोर 4 डिलिव्हरी अँड 3 रन्स. जबरदस्त क्रिकेटचा घमासान शिवसाई क्रिकेट संघ पोईंजे आयोजित 2020 ची ही शृंखला. या शृंखलेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निर्धाव चेंडूची सांगत होते, थोडीशी लय सापडले प्रतीक कटेकर याला, कारण आतापर्यंत या षटकात 5 चेंडू स्वयर मारा केलं होतं, पण इथे मात्र एक फलंदाज बाद केल्यामुळे त्या थोडासा वर्चस्व गाजवतोय. राईट हँड राऊंड मारा करतोय जयंता तयार. चेंडू खेळून काढला व्हाईडिशी लॉंग ऑन बॉन्डच्या दरम्यान. एक धाव तर पूर्ण. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 13 फॉर 1 विकेट लॉस डेरवली. 2 षटकाचा खेळ संपलाय. का हरकत नाहीये, जरी 5 व्हाईट चेंडू दिलेत पण शेवटच्या निर्णायक क्षणी 3 चेंडू मात्र कमबॅक केलाय, पूर्णपणे वापसी केलंय ती ओम साई भंगारपाडा संघाने. समीर कटेकर, प्रतीक कटेकर थोडा विचार नियम करतोय, बाबा ही शृंखला जिंकायची असेल तर थोडी चांगली कामगिरी करायला हवी आहे. 11 जणांचा हा सांघिक खेळ आहे, प्रत्येकाने चांगली कामगिरी करायला हवी आहे. प्रत्येक जणांनी चांगली कामगिरी केली तर निश्चित अंतिम फेरी गाठण्यात यश येईल, इतका हरकत नाहीये. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय ह्या मैदानावर, ऐतिहासिक मैदानावर. ह्याच मैदानावर ह्या 2020 या मोसमातील लगातार 4थी शृंखला. पहिली शृंखला विघ्नहर्ता पोईंजे, दुसरी शृंखला झाली स्वरूपा 11 पोईंजे, तिसरी शृंखला झाली ओमकार मित्र मंडळ पोईंजे आणि ही 4थी शृंखलाची असणारे ती शिवसाई क्रिकेट संघ पोईंजे यांच्या वतीने. गोलंदाजी मार्कवर सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिला विशाल डमळे. गोलंदाजी मार्कवर तयार होतो. राईट हँड ओर द मारा करतो. स्ट्राईकला जयंता तयार. उजव्या हाताचा स्फोट फलंदाज. चांगला फटका, देखना फटका, चेंडू जातो सीमा रेषेजवळ. पंचांचा व्हॉट इज 6. एक्सलंट टू बिग इट इज 6. जबरदस्त क्रिकेट. आल्या पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला, आपले इरादे स्पष्ट केलेत जयंता या फलंदाजाने. जयंता भोईर ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो डेरवली संघ, तो जयंता. उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज. काय षटकार, उत्तुंग षटकार. थोडासा डमडे, विशाल डमडे थोडासा बॅकफुट जातो, पण इथे मात्र वर्चस्व गावतोय फलंदाज जयंता. पुन्हा एकदा राईट हँड ओर द मारा. व्हॉट शॉट, एक्सलंट, टेरिफिक, ब्युटिफुल. डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेने 4 रन्स. क्रिकेट फटकेबाजी. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हर चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हे जयंता भोईर यांनी दाखवून दिलंय. काय क्रिकेट खेळतोय, क्लास फटके मारतोय, प्रेक्षकांची मन जिंकतोय. विशाल डमडे याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार. या षटकातल्या 2 चेंडू धावा आल्या 10. एकूण धावसंख्या वधारते 23 फॉर 1 विकेट लॉस डेरवली. डेरवली संघाने जाणलंय, ओळखलंय, चांगली फटकेबाजी करतो जयंता. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या चेंडूवर एकूण धावा 2. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते 25 फॉर 1 विकेट लॉस डेरवली. ओम साई भंगारपाडा विरुद्ध डेरवली. नाणेफेकीचा कौल जिंकला भंगारपाडा संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करताना समीर कटेकरने धावा दिल्या फक्त 3. नंतरचा प्रतीक कटेकर धावा दिल्या 10 आणि विशाल डमडे मात्र इथं अतिशय महागडा गोलंदाज. गोलंदाज तयार. विशाल कटेकर इंच्या बाजूने. जयंता थोडासा
सफल होतोय, पण इथे मात्र पंचांचा इशारा आहे. स्वैर मारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या अवांतर 6. संघ जाऊन पोहोचतो 26 फॉर 1 विकेट लॉस डेरवली. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचं युद्ध पाहायला मिळतं या मैदानावर, ह्या ऐतिहासिक मैदानावर. शिवसाई क्रिकेट संघ पोळंजे राजेश चव्हाण आयोजित ही क्रिकेटची शृंखला. कुठले स्पोर्ट चेंडू पडला, थोडासा मधलेशा चेंडू होता, ज्यावेळी पडला त्यावेळी थोडस बाहेरच्या इष्टीने दिशा वळली आणि इथे मात्र थोडासा बीट झालाय जयंता भोईर ह्या मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. समीर कटेकर, प्रदीप कटेकर, विशाल डमडे तयार. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, पण निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या फक्त 26. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या सत्रातील तिसरा षटक घेऊन येतोय विशाल डमडे. आतापर्यंत पहिल्या चेंडू षटकार, नंतरच्या चेंडू चौकार, नंतर 2 वाईड्स आणि शेवटचे मात्र 2 चेंडू निर्धाव. थोडस लय मध्ये येतोय, चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज हिशाकडे इंचच्या बाजूने तयार होतोय. स्वैर मारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचत 27 फॉर 1 विकेट लॉस डेरवली. लास्ट मिनिट्स वैभव He's on score 4 deliveries and 3 runs. शांत क्रिकेट. आजचा वातावरण थोडासा थंड वाटतो, गारवा वाटतोय. फुलटा चेंडू पूल केलाय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण ह्या एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते, एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर ते 28. मोरबे संघाचा संघाने आलेला आहे. डेरवली संघाच्या संघाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ताबडतोब संलग्न कक्षेच्या उजव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. मोरबे संघाचा संघाने आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रातील 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर 28. शेवटचा षटक टाकण्यासाठी नितेश कटेकर येतोय गोलंदाजी मार्कवर. खेळण्यासाठी जयंता. बॅकवर्ड शॉट लेग, गल्ली, फर्स्ट स्लिप, डीप स्ट्राइकवर, बाउंड्री, लॉंग ऑन. ओ क्लीन बोल्ड, व्हॉट इट इज, सुपर डिलिव्हरी. दुसरा मोहराकार जयंता बॅक टू पॅव्हिलियन. 29 या धाव संख्येवर डेरवली संघाचा जयंता भोईर त्या तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. जयंता भोईर यांनी कामगिरी चोख बजावली. एकूण 7 चेंडूंचा सामना करताना 14 धावांची एक वाखणी जो खेळली गेली, त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार. आपली कामगिरी चोख बजावली. एकूण धावसंख्या इथे 29 फॉर 2 विकेट लॉस डेरवली. उत्कृष्ट गायक आमचे उत्कृष्ट गायक दिनेश साहेब डेरवली यांचं आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आला त्या कार्यक्रम शोभा वाढवली, आपलं मनपूर्वक स्वागत. बोलूया सामन्याकडे. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला, मधली एसटी उडवली आणि जयंता भोईर याला यावं लागलं तंबूच्या आश्रयाला. नितेश कटेकर तयार होतोय आणि खेळण्यासाठी किशोर भोईर. नॉन स्ट्राइकला रुपेश सेंडे. गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर द मारा. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 1 धाव निश्चितच. अवांतर धावसंख्या 7. एकूण धावसंख्या 2/29 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भंगारपाडा विरुद्ध खेळताना डेरवली संघाची. डेरवली संघाचा किशोर भोईर खेळण्यासाठी सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू पाहायचा, झेल होणार का? इथे मात्र झेल सुटलाय. 1 धाव तर निश्चित पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रन बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते 31 फॉर 2 विकेट लॉस डेरवली. ज्याने आता मोबाईल ऑन केला त्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंट द्वारे हे सामने पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज फुलटात चेंडू टाकण्याचा प्रयत्न. इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पंच माझ्याकडे बोलतात. पंचाने स्वैर मारा घोषित केलाय. एकूण धावा 5.
या 5 धावांच्या वतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहिजे धावबलकावर ती 36 फॉर 2 विकेट लॉस. तिसऱ्या पंचांना विनंती करतो आपण जायचं मैदानात. गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. गोलंदाज चेक करतो, फेकी करतो, ऑब्जेक्शन आलेलं आहे. तर मी तिसरे पंचांची कामगिरी करण्यासाठी मी विनंती करतो राजेश चव्हाण साहेब आपण जा. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या चौथा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 36 फॉर 2 विकेट लॉस डेरवली. थोडासा क्षेत्र व्यूहरचना पाहायला बॅकवर्ड शॉट लेग बोल्ड क्लिंग बोल्ड सुपर डिलिव्हरी. किशोर भोईर याला परतावा लागतोय. तंबूच्या आश्रयाला तिसरा झटका भेटतोय. 36 या धावसंख्येवर कमबॅक केलंय, वापसी केले पूर्णपणे ओम साई भंगारवाडा संघाने. पहिला गोलंदाज समीर कटेकर धावा दिल्या 3, दुसरा गोलंदाज प्रतीक कटेकर धावा दिल्या 10 आणि तिसरा गोलंदाज विशाल डमडे धावा दिल्या एकूण 15 आणि शेवटचा गोलंदाज नितेश कटेकर 2 स्क्वेअर मारा नंतरच्या चेंडूवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. आता काय होणार या शेवटच्या षटकामध्ये, किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट ठेवणार तो डेरवली संघ. शिवसाई क्रिकेट संघ पुणे आयोजित राजेश चव्हाण यांच्या वतीने ही शृंखला आयोजित ह्या 2020च्या शृंखलेमध्ये तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मी केजी पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानात. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पंच माझ्याकडे बोलतात. पंचाने स्क्वेअर मारा घोषित केला. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. अवंतर धावसंख्या 9, एकूण धावसंख्या पाहिजे धावबलकावर 37 फॉर 2 विकेट लॉस 3 विकेट लॉस डेरवली. नितेश कटेकर राईट हँड उर्ध मारा करतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये, पण लेग बाईच्या रूपाने बाईच्या रूपाने एक धाव रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 3 बाद 38 म्हणजे धावसंख्या रोखण्यात पूर्णपणे यश प्राप्त केलंय शेवटचा गोलंदाज नितेश कटेकर. या गोलंदाजाने समीर कटेकर, प्रतीक कटेकर, विशाल डमडे असा हे गोलंदाज फॉलो थ्रो चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू तो व्हाईट डिश लॉंगॉनला चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय, गुड रन भेटतो, विकेट. पंचांचा इशारा येतो पण इथे मात्र फलंदाज बाद. आणि हा शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकातील नितेश कटेकर तयार होतोय. ओम साईराम भंगारपाडा विरुद्ध डेरवली अशी लढत पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकला. टॉस विन झाले ते भंगारपाडा संघ. प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजी करताना धावसंख्या पूर्णपणे रोखण्यात यश प्राप्त केलंय. शेवटच्या चेंडूवर आक्रमक प्रहार केलाय. पाहायचा आहे चेंडू हातामध्ये येणार का, पण झेल सुटलाय. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र काय होणार. तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय, रनआउट होतोय आणि इथे मात्र धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या पाहायची झाली तर एकूण धावसंख्या 41 फॉर 3 विकेट लॉस डेरवली. दुसऱ्या सत्रामध्ये येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असणार आहे. ती डेरवली खेळताना ओम साई भंगारपाडा संघाला. आणि हा दुसऱ्या सत्रात काय होणार, काय बिघडणार, कोण वर्चस्व गाजवणार, कोण आपलं अस्तित्व कायम टिकवणार या शृंखलेमध्ये. तर मायक्रोफोन मी आमंत्रित करतो हिंदीचा बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे. हॅलो. तर डीजे मास्टर नैना डीजे साऊंड सर्व्हिस खरं आमचा आवाज पोचण्याचं काम केलं आणि सिस्टीम वाल्याकडून म्हणजे नारायण डीजे मास्टर यांच्याकडून स्वतः कृष्णा काका मला 200 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद, आपलं मंडळ आभारी आहे.
हेलो हेलो। तो कैसे है आप लोग? बोलना तो कैसे है आप लोग? नाही आता डायरेक्ट आपला तो कॅरी मिनिटी हेलो ओके। ए आता बारा बोलो आपला डेरवलीचा तमाम क्रिकेट के चाहने वालों का फिर से एक बार लंच ब्रेक के बाद स्वागत करना चाहूंगा। मेरे साथ समीर भिंगारे स्कोरर की भूमिका में, और पहले सत्र में आपने जिनकी मधुर मीठी वाणी सुनी और डीजे मास्टर नारायण भिंगारे, इनकी तरफ से उन्हें इनाम भी मिला, ये अच्छी बात है। 42 रनों की जरूरत है आने वाली 24 गेंदों में। भंगारपाड़ा बनाम डेरवली के बीच का ये मुकाबला, इसके बाद का जो मुकाबला है तो 14 से लेकर 17 जनवरी यहाँ पर 1 लाख रुपए की प्रतियोगी तक ऐलान हो चुका है। वहां पर हमें विघ्नहर्ता के कप्तान मोहन मते की कप्तानी देखने का मौका मिल सकता है। तो अगला मुकाबला होगा डेरवली बनाम मोरबे। इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप टॉस के लिए आए, और ये जो डेरवली टीम खेल रहे, हाँ टॉस हो चुका है, माफी चाहूंगा। तो स्ट्राइकर एंड पर अक्षय, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रशांत। तो अक्षय और प्रशांत प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी 10.5 की औसत से 42 रनों को बनाना है आने वाली 24 गेंदों में। गेंदबाज सूरज सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से 4 रन। शुरुआत अच्छी हुई है। 24 गेंदें 42 की जरूरत थी, अब 38 रनों की जरूरत है आने वाली 23 गेंदों में। अक्षय ने यह स्कोरिंग शॉट खेला लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, लेकिन यहां पर जाल में फंसे सूरज के बल्लेबाज अक्षय। मिड ऑन के ऊपर एक आसान सा कैच, पहला झटका मिला। 38 रन अभी भी बनाने हैं, ये 4 रनों पर पहला झटका मिला टीम ओमसाई भंगारपाड़ा को। रोहित गायकर लंच के बाद विश्राम कर रहे हैं, लेकिन शायद अगला पूरा मैच वो कर सकते हैं। और हमारे गुरु कृष्णा गायकर यहाँ पर जब भी आते हैं तो छा जाते हैं। ग्राउंड पर उनका होना कितना जरूरी है माइक्रोफोन पर, ये सही मायने में रोहित एक बात जरूर मैं कहना चाहूंगा कि उनका माइक्रोफोन पे रहना कितना जरूरी है अब हमने देखा, क्योंकि जब वो आते हैं तो माहौल एकदम से गर्म हो जाता है। टीम का टोटल 4 रन 1 विकेट के नुकसान पर। बगैर टाइम पास ये ओवर्स खत्म होने चाहिए। बच्चा पवार को आज 2 सदमे मिले, एक तो मोहपे स्पोर्ट्स मोहपे और दूसरी टीम उमरोली। उस सदमे से शायद ही आज जो उनको नींद आएगी। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पर जाके इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिला, और इस 1 रन के साथ 5 पर आता हुआ टोटल। 37 की अभी भी दूरी है, 42 का पीछा करना है। नए बल्लेबाज पवन ने ये सिंगल हासिल किया। अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं प्रशांत। सामने मैं देख रहा हूं ऊंची पहाड़ी इसालगढ़ एंड से ये गेंदबाजी हो रही है।
और ये छोड़ा विकेट के पीछे लेना चाहिए था। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में हमेशा हम कहते हैं, पकड़ा झेल आणि जिंका क्रिकेट का खेल, लेकिन इस कैच को छोड़ा गया और उस छोड़े हुए कैच के बदौलत जीवन दान जरूर मिला है प्रशांत को। प्रशांत को जीवन दान मिला है, कितना फायदा होगा 42 का पीछा करते हुए, उनका कंट्रीब्यूशन क्या होगा। लेकिन ये गेंद ऑन साइड को खेला उन्होंने और जैसे ही उन्होंने मिड ऑन को बीट किया, गेंद गई वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। तो स्टाइल आइकॉन पवन गायकर लंच का स्वाद लेते हुए यहां पर जो लजीज जायका है इस लंच का, उस लंच का स्वाद लेते हुए टीम का टोटल 9 रन। नॉन साइड के ऊपर खेला, देखिए जीवनदान कितना महंगा साबित हो चुका है। ये भी कैच छोड़ा, नंबर आया 6। इसे कहते हैं जिस डाली पर बैठा हो उसी डाली को काटने की सोचना, उस शेख चिल्ली की तरह, जो हमेशा मैं कहता हूं, जिस डाली पे बैठा हो उसी डाली को काट कर, डाली तो नीचे गिरती है लेकिन उसके साथ खुद भी नीचे गिरना। तो टोटल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 27 रनों की अभी भी दूरी है। आने वाली गेंदे है 18। ओम साई भंगारपाड़ा बनाम देरवली। बगैर टाइम पास ये मैच जारी रखना है। तो हमारे गांव के कल के आकाश तारेकर जिन्हें मैं कहता हूं दिशांत गायकर यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। और हेड ऑफ द डिपार्टमेंट स्टाफ, मैनेजिंग डायरेक्टर, जिन्होंने मिनरल वाटर दिया इस प्रतियोगिता को, महेश भागित, मैनेजिंग डायरेक्टर। टीम का टोटल 15 रन। गेंदबाज जयंत भोयर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। दोनों ही अंपायर्स की मैं तारीफ करना चाहूंगा, सुबह से डटे हुए हैं, ना खाना खाया ना पानी पिया। देखिए बहुत ही बड़ी अंपायरिंग भी हो रही है। ऑन साइड के ऊपर जो फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस, उसे खेला, लेकिन बहुत ही बढ़िया कैच। और ये कैच लेना भी जरूरी है। अगर आपको मैच जीतना है तो आपका फील्डिंग डिपार्टमेंट का अच्छा होना जरूरी है। कल बिग बैश लीग में देख रहा था, वहां पर एक्सपर्ट कमेंट जो थी चंद्रा सर की, चंद्रकांत शिंदे, जो राहुल के कप्तान रह चुके हैं, मुंबई क्रिकेट के चाणक्य, उन्होंने भी कहा था कि आप चाहे कितनी भी अच्छी बॉलिंग करो, कितनी भी अच्छी बल्लेबाजी करो, लेकिन अगर आपके पास फील्डिंग अच्छी ना हो तो जीते हुए मुकाबले भी आप हार सकते हो। पवन गायकर और भावेश शागिवले इनकी तरफ से प्रतीक कटेकर को लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम। प्रतीक पाटिल, और ये देखिए बाद में शायद बल्ले को लोगी, पहले पैड पे, क्योंकि ये देख सकते हैं आप जब घूमे तो पहले पैड पे और उसके बाद गेंद बल्ले पर आई। मिस हिट जरूर हुए, लेकिन गेंद शायद स्टंप को मिस कर सकती थी और गेंद शायद स्टंप को हिट कर सकती थी, जो बल्लेबाज ने मिस की। अंपायर ने ऐसा जाना और ये पकबादित करार देते हुए आउट होने वाले खिलाड़ी थे प्रशांत। तो टीम का टोटल 15 रन स्कोर कार्ड के ऊपर एक कांटे की टक्कर हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं गेंदबाज जयंत भोयर। पूरा अच्छा काम कर रही है 24 लाइव इवेंट्स। कई बड़ी प्रतियोगिता उनके माध्यम से हमने देखी है। और ये गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 17 रन स्कोर कार्ड के ऊपर।
ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश, लेकिन एक ही रन और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 18 रन। 18 रन 42 का पीछा करना, एक दो हिट्स इस मैच में पूरी तरह से वापसी दिलाएंगे टीम ओम साई भंगारपाड़ा को। वहीं दूसरी तरफ अगर हम देखेंगे तो एक अच्छी बॉलिंग हो रही है जयंत भोईर की। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, एक रन जरूर मिला और इस एक के साथ टोटल में वृद्धि होती हुई 42 का पीछा करते हुए 19 रन। ओवर नंबर चल रहा है ये दूसरा, अभी भी 23 रनों की दरकरार है और ये रन उतने ज्यादा नहीं है इस ग्राउंड के हिसाब से। 2 ओवर में क्या, 1 ओवर में भी ये रन बन सकते हैं, लेकिन अगर गेंदबाजों ने इसी तरह अच्छी गेंदबाजी की तो यकीनन इन रनों को बचाया जा सकता है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बैक टू द बॉलर, गेंद को फील्ड किया गया, बहुत ही बढ़िया फील्डिंग। अंपायर कुमार आंग्रे का ओवर समाप्ति का इशारा। टीम का टोटल 19, जीत के लिए 23 रनों की जरूरत आने वाली 12 गेंदों में। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, 42 का पीछा करना है, 23 की जरूरत है। गेंदे 24 में से 12 खत्म हो चुकी है, 42 में से 19 रन खत्म हो चुके हैं, 12 गेंदे, अब 23 रनों की जरूरत। चलिए ज्यादा टीम मीटिंग ना ली जाए, आज के दिन के मुकाबले 4:30 से पहले हमें खत्म करने हैं। बहुत सारी पाबंदियां हैं कोरोना की वजह से, कोविड-19 की वजह से, तो सोशल डिस्टेंसिंग सभी दर्शकों से फिर से एक बार मैं गुजारिश करना चाहूंगा कि सोशल डिस्टेंसिंग आप बनाए रखें, खुद को सैनिटाइज करें, मास्क पहने। तो हमारे गांव के क्रिकेट के धोनी जो आज इस दुनिया में नहीं है, लेकिन उनकी यादों को ताजा करने के लिए उनके अजीज दोस्त भाऊ गायकर यहां पर आ चुके हैं। उनका भी हम स्वागत करना चाहेंगे, क्योंकि हमेशा उन्होंने धोनी के साथ बैठ के इस ग्राउंड के ऊपर मैचेस देखे हैं। गेंदबाज नागेश की इस गेंद को ऑन साइड के ऊपर खेला, मैंने पहले ही कहा था ये बाउंड्री आती हुई नजर आई। 11 गेंदे, अब 19 रनों की जरूरत, जो 12 गेंदे 23 की जरूरत थी। ये बाउंड्री आई ऑन साइड के ऊपर, जो दागी बल्लेबाज प्रतीक ने, बहुत ही खूबसूरत क्रिकेट हो रहा है दोनों तरफ से। दूसरे ओवर में ऐसा लग रहा था कि मैच में 1 साइडेड जीत मिलेगी टीम भंगारपाड़ा को, लेकिन उस मैच को खींचा, एक अच्छा ओवर किया जयंत भोईर ने, उस वजह से मैच बैलेंस हुआ। इस ओवर में ऐसा लगा कि शायद ये रन जिस तरह से शुरुआत हुई है पहली गेंद के ऊपर बाउंड्री, उस वजह से ऐसा लग रहा है कि ये रन छोटे नजर आ रहे हैं। 11 गेंदे, अब 19 की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, जरूर 1 रन मिलेगा डीप स्क्वायर लेग क्षेत्र पर। दूसरा रन चुराने की कोशिश, हाँ ना तू मैं, खराब थ्रो, और उस वजह से ये दूसरा रन भी पूरा हुआ। तो मैंने पहले ही कहा था, क्रिकेट के जो एक्सपर्ट है वो भी कहते हैं कि फील्डिंग डिपार्टमेंट का अच्छा होना आपके लिए जरूरी है। कल हम देखेंगे यंग टैलेंटेड, जिस गेंदबाज के ऊपर सभी की नजरें हैं, जो आरपीएल हो रही है, आरपीएल में भी कई पैकर्स, कई फ्रेंचाइजी और कई कप्तान जिस गेंदबाज के ऊपर नजरें गड़ाए हुए इस गांव के, भावेश अगिवले का जलवा हमें नजर आएगा कल के दिन में। लेकिन फिलहाल टीम का टोटल 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। जेके एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर भाई दशरथ मते यहां पर आ चुके हैं, लेकिन उनके आने के स्वागत में जबरदस्त छक्का दागा, वाइड स्लॉग ऑन बाउंड्री के बाहर, और 6 के साथ टोटल में फिर से एक बार वृद्धि होती हुई 32, अभी भी 10 की दूरी। मैंने पहले ही कहा था, जिस तरह से इस ओवर की शुरुआत हुई थी, ओवर की शुरुआती गेंद में जो बाउंड्री आई थी, उस बाउंड्री के बदौलत ये ओवर काफी बड़ा हो सकता है। टीम का टोटल 32, अभी भी 10 की दूरी, और गेंदें बची है इस ओवर की 3। हाँ, लगातार 3 छक्के प्रतीक पाटिल के लिए, भावेश और पवन गायकर इनकी तरफ से। मैं तो कहता हूं ये नहीं, रोहित गायकर, इनके जेब में से इनाम निकालना
और इनके जेब में से पैसों से नाश्ता करना मानो 5 स्टार में खाना खाने वाली बात है। पवन और भावेश आगिले, आपको अच्छा खासा एक्सपीरियंस होगा। टीम का टोटल 33, 8 गेंदे, अब 9 रनों की जरूरत। देखिए आज सदमा क्रिकेट हो रहा है इस ग्राउंड के ऊपर। अच्छी अच्छी टीम्स बाहर हो रही है, खासतौर से मुंहपे टीम, जिनके बारे में कहा जाता था कल रात कई दांव लग चुके थे इस टीम के ऊपर कि आज टॉप 4 में ये टीम पहुंच सकती है। कई लोगों ने दांव लगा इस टीम के ऊपर, कई लोग आश्वस्त थे, लेकिन एक विकेट के बाद, हर्षद पाटिल के आउट होने के बाद इसकी कमजोरी नजर आई। इस टीम की कमजोरी उजागर हुई। टीम का टोटल 33। पानी दीजिए। अरे इस ओवर को पूरा करने का ना, एक है, इस ओवर को पूरा होने दीजिए। तर आमचे सन्माननीय पाहुणे भाऊ गायकर साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन या मैदानावर होतोय, त्यांचं आपण स्वागत करूया। तो सुबह पहला सदमा हमें देखने का मौका मिला। चिंद्रन टीम ने एक सदमा दिया यहाँ की इस पंचक्रोशी की ताकतवर टीम मोहपे स्पोर्ट्स मोहपे को एक बहुत बड़ा सदमा क्रिकेट हमने इस प्रतियोगिता की शुरुआत में ही हमने देखा। जिस तरह पिछले 3 सालों से किंजल ट्रॉफी में हो रहा है, इस बार मोहा कोलीवाड़ा ने सभी टीमों को सदमा दिया और अंतिम विजेता बनी। टीम का टोटल 35, आने वाली 6 गेंदे और 7 रनों की जरूरत। समीर भिंगारे हमारे साथ है, आज तो स्कोरर की भूमिका में, लेकिन कल उनकी हार्ड हिटिंग की भूमिका। कृष्णा गायकर के सबसे पसंदीदा खिलाड़ी जो हार्ड हिटिंग होती है ओएनजे में, चाहे वो दीपक भोईर के हाथों से हो, सचिन मुंबईकर के हाथों से हो, राजेश चौहान के हाथों से हो, लेकिन उनमें सबसे बेहतरीन कृष्णा गायकर अगर किसी को हिटर मानते हैं तो वो है समीर भिंगारे। हाँ, प्रैक्टिस मैचेस में काफी अच्छा खेलते हैं। थोड़ी तकनीक इन में सुधार लाना होगा इनकी, और जब ये तकनीक में सुधार लेकर आएंगे तो यकीनन अच्छा काम करेंगे। लेकिन मुकाबला कांटे का है और इस कांटे के मुकाबले को सामने से बिल्कुल देख रहे हैं महेंद्र शेठ वाजेकर, उनके साथ चर्चा करते हुए। चीता कभी नहीं पीता, तो वो चर्चाएं जारी है। आने वाली 6 गेंदे 7 रनों की जरूरत। क्या इन रनों को बचाएंगे गेंदबाज? क्योंकि ऐसे रनों को इस ग्राउंड के ऊपर बचाना मानो लोखंड के चने दांतों तले चबाने वाली बात है। कुछ कर दिखाने वाला जज्बा होना चाहिए इस ग्राउंड के ऊपर। इस तरह के अगर रन बचाने हैं तो 6 गेंदे 7 रन। चलिए अंपायर, बहुत ज्यादा टाइम पास हो रहा है। तो आने वाले 14 से लेके 17 जनवरी फिर से एक बार कृष्णा गायकर की आवाज और रोहित गायकर का जलवा 1 लाख रुपए की प्रतियोगिता में आपको सुनाई देगा। मैंने पहले ही कहा था इस ग्राउंड के ऊपर 6 गेंदे 7 रन बचाना काफी मुश्किल काम है। पहले ही गेंद के ऊपर 6 आया, मुझे लगा कि इस ओवर में मुझे थोड़ा खिंचाव लाना होगा अपनी कमेंट्री में, लेकिन ऐसा कुछ होने के आसार नहीं है। अब 5 गेंदे महज 1 रन की जरूरत। स्टैमिना की मैं दाद देना चाहूंगा कृष्णा गायकर, दोनों अंपायर्स की, संजय पंडित और कुमार आंग्रे। सुबह से अंपायरिंग हो रही है इनके द्वारा, लेकिन ये डॉट गेंद, अब आएगा मजा। जितनी ज्यादा बिंदी गेंदें आएगी रोहित की भाषा में, उन बिंदी गेंदों के कारण ये मुकाबला आगे जा सकता है टीम डेरवली के लिए। 4 गेंदें 1 रन, लेकिन हल्के हाथों से इस गेंद को निकाला, 1 रन जरूर मिला और इस मुकाबले को जीता ओम साई भंगारपाड़ा ने। अगले मैच में हम देखेंगे तो अगले मैच में डेरवली ने टॉस जीता है। जो भी फैसला किया हो उस फैसले पर अब अमल करें, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे फिर से एक बार।
जिनकी कमेंट्री सुनने के बाद हम बड़े हुए हैं और लोगों की ये डिमांड है, पब्लिक डिमांड कमेंटेटर कृष्णा गायकर इस पूरे मैच का ब्यौरा देंगे। पूरे 8 ओवर का उनके जुबानी हम ब्यौरा सुनेंगे। डेरवली विरुद्ध भंगारपडा असा सामना झाला, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय तो प्रतीक। 6 चेंडू आणि 17 धावांची एक वादली खेळी केली। मॅन ऑफ द मॅच प्रतीक कटेकर, भंगारवाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू। या आपण मी विनंती करतो ह्या मंडळाचे अध्यक्ष राजेजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी